नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत आहेत निर्मिती ताई आणि निमित्त पण तितकंच गोड आहे. ताई, पुन्हा एकदा रंगभूमीवर तुम्ही पुनरागमन करत आहात आणि पुन्हा एकदा माहेरी आला आहात आणि विषय पण तितकाच गोड आहे. प्लस नाटकाला जे बॅकबोन मिळालं आहे ते पण तेवढंच ताकदीचं आहे. तर कसा हा योग जुळून आला? मधलं एक साधारण वर्ष दीड वर्ष नाटक शोधतही होतो आणि जरा सिनेमामध्ये बऱ्यापैकी रोल आणि बिझी होते मी. तर तिकडे सगळं थोडंसं असं इंटेन्स किंवा असं सिरियस असं सगळं रोल चालू होते माझे. आणि तेव्हाही मला वाटत होतं की मी कॉमेडी मिस करते. स्क्रिप्टचा शोध चालूच होता आणि मला प्रथमेश शिवलकरचं हे स्क्रिप्ट मिळालं. त्याच्यात काही मला चेंजेस हवे होते. त्या पद्धतीने त्याने त्या बिचाऱ्या मुलांनी न थकता, न कंटाळता, न कुरकुर करता सगळे चेंजेस जे काही करायचे होते ते करून दिले. एक छानसं स्क्रिप्ट तयार झालं आणि तेव्हा मला कळलं की प्रसाद आणि स्वप्नील हे दोघेही निर्माते म्हणून अष्टविनायकला जॉईन झालेले आहेत. मला खूप आनंद वाटला, कारण ते दोघेही तरुण मुलं आहेत आणि तरुण मुलांचा व्ह्यू गरजेचा आहे आत्ताच्या नाटकासाठी सुद्धा. कारण आम्ही जेव्हा नाटक केलं होतं तेव्हा आमच्याकडे फार ऑप्शन्स नसायचे. आमच्याकडे एक पेपरमध्ये जाहिरात दिली की संपलं, आमची पब्लिसिटी संपली, तर असं असायचं. आत्ता काळानुरूप जे काही बदल होत गेलेत त्यात आत्ताच्या या पिढीचा खूप महत्त्वाचा हात आहे आणि ती सगळी जबाबदारी प्रसाद आणि स्वप्नील खूप छान पद्धतीने घेत आहेत. ते दोघेही ॲक्टर असल्यामुळे मलाही त्यांचा फायदा होतो आहे खूप गोष्टींसाठी. मंजू एक ठामपणे म्हणजे निर्माती असल्यासारखी उभी आहे. त्यामुळे म्हणजे मी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण हेच सांगितलं की काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी मंजूवर सोपवून दिल्या होत्या की हा तू बघायची आहेस, ह्याच्यात मी मध्ये म्हणजे लक्ष घालणार नाही, कारण मला रिहर्सल्स करायचे आहेत. मला खूप छान बंदिस्त रिहर्सल्स केल्याशिवाय मी स्टेजवर उभी राहत नाही कधी. आणि तिने ते सगळं केलं. मला खूप छान वाटलं, कारण हे सगळं 25 वर्षांपूर्वीपासून दिलीप दादा करत होते आणि दिलीप दादांवर एकट्यावर तो लोड असायचा आणि तेव्हा काही प्रमाणात मी तो लोड उचलायचे, कारण तेव्हा जरा तरुण होते ना, त्यामुळे मी पण ते उचलायचे. आता असं होतं की आता थांब, मला आधी माझ्या रोलवर कॉन्सन्ट्रेट करू दे आणि मग आपण बाकीचं बघूया. तर ती बाकीची जबाबदारी सगळी मंजूने घेतली, त्यामुळे तिच्यावरही मी खूप खुश आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्यासोबत तुमचा खूप जुना स्नेह आहे. खूप एकत्र कामं तुम्ही केली आहेत. तर कसं वाटतंय पुन्हा त्यांच्यासोबत युनिट करताना? खूप छान वाटते राजेश बरोबर करताना. मध्ये अगदीच काही आम्ही केलं नाही असं नाही, काही स्किट्स नाही, काही इव्हेंट्स वगैरे केले त्यांनी लिहिलेले. पण हा योग पुन्हा जुळून आला ह्याचा मला खूप आनंद होतो आहे. कारण हिट नाटकं दिली आहेत राजाबरोबर, की गंगूबाई सिरियल असेल, गंगूबाई फिल्म असेल, गंगूबाई नाटक असेल, सगळं हिट झालेलं होतं आमच्या. म्हणजे अष्टविनायक, राजेश देशपांडे, निर्मिती सावंत त्यांच्यामध्ये. तर आताही मला अपेक्षा आहे की काहीतरी हिट होईल. हिट जोडी त्रिमूर्ती पुन्हा एकदा एकत्र होणार. तेच मला अपेक्षा तरी आहे, ते आता प्रेक्षकांच्या हातात आहे पुढे. बरं, नाटकाचं नाव खूप मजेशीर आहे असं वाटतंय ऐकताना आणि ते नाव बघताना. असं फटकन वाटेल प्रेक्षकांना की कुठली तरी सरकारी योजना आहे का किंवा त्यापासून प्रेरित हे नाटक आहे का? तर असं काही आहे का? पूर्णपणे अजिबात नाही आहे. आमची टॅगलाईन लक्षात ठेवा, शासनाची नाही, ही सावंतांची योजना. हसवायला येते रसिक जना, ही आमची टॅगलाईन आहे. ही शासनाची, सरकारची योजना नाही आहे. माझं नाव योजना आहे आणि मी माझी विहीण असं म्हणते मला, की ही माझी लाडकी विहीण योजना. मध्यंतरीच्या काळात तुम्ही स्वतः आता म्हटलात की बरेच सिरियस रोल तुमच्या वाटायला आले, पण तुमचा मेन बाज हा विनोद आहे. नाही, माझा मेन बाज नाही. माझा मेन बाज खरं तर सिरियसच आहे. कारण मी जेव्हा स्टेट कॉम्पिटिशन, एकांकिका स्पर्धा यामधून जेव्हा काम करत होते तेव्हा माझा मूळ बाज माझा सिरियस रोल्सचाच आहे.
पण मी कमर्शियल व्यावसायिक नाटकात आले तीच मुळी कॉमेडी नाटक घेऊन. त्यामुळे लोकांचा पण असा समज झाला होता की कॉमेडीचं निर्मितीही छान करतात. पण आता लागोपाठ 3 सिनेमे आले आणि त्याच्यात थोडं सिरियस रोल्स होते आणि तेही लोकांना खूप आवडले, खूप ॲप्रिशिएट केले लोकांनी. त्यामुळे माझा मूळ बाज सिरियसच आहे. मला करायला आवडतं कॉमेडी. बाजचा प्रश्न नाही इथे. मला खूप आवडतं कॉमेडी करायला, लोकांना हसवायला मला खूप आवडतं. म्हणजे मध्ये जेव्हा सिरियस जे आत्ता भूमिका केल्या मी वगैरे, तेव्हाही मला असं वाटायचं आई गं लोक रडतायत, आई गं मी लोकांना रडवते, मला हसवायचं आहे लोकांना, असं मलाही होत होतं. आणि ते आले मी पुन्हा नाटकामध्ये, आता मी हसवते. तर शेवटचा प्रश्न, प्रथमेश नव्यादमाचा लेखक आहे, कसं वाटतं? कारण जेव्हा त्याने अप्रोच केलं तुम्हाला नाटकाबद्दल, तुम्ही पण त्याला खूप चेंजेस सांगितले, पण त्याने ते पेशन्स ठेवले 12-13 महिने, आणि त्यातून आज जे आलं आहे समोर प्रॉडक्ट, ते 5 तारखेला प्रेक्षकांसमोर रंगभूमीवर सादर होणार आहे. प्रथमेशबद्दल प्रथमेशबद्दल मी सांगेन की आत्ताची तरुण पिढी आहे ना, की त्यांच्याकडे खूप कॉन्फिडन्स खूप छान लेवलला असतो. म्हणजे मला सवय म्हणण्यापेक्षा मला जर काही विचारायचं असेल तर मी थेट विचारते की नाही मला हे कळत नाही आहे की ही असं का म्हणेल, त्या सीनमध्ये तर असं असं म्हणाली होती. तेव्हा बऱ्याच जणांचं असं होतं की अच्छा हां असं म्हणाले होते ना, नाही नाही नाही. मग माझं असं होतं मग तुम्ही कसं असं लिहून आणलं, तुम्ही आधी विचार करून लिहून आणाल. पण प्रथमेशकडे आहेत उत्तर सगळ्या गोष्टींची आणि ती पटत होती मला. सो विचारपूर्वक त्यांनी लिहिलेलं आहे, विचार करून लिहिलेलं आहे. काही गोष्टी मला किंवा समजा आपल्या प्रसाद ओकला किंवा दिलीप दादांना काही गोष्टी हव्या होत्या अजून, ह्याच्यात आपल्याला अजून काय गंमत करता येईल का, ते त्यांनी खूप छान लिहिलं. त्याचा मूळ जो ढाचा आहे ना तो त्याचाच आहे, म्हणजे त्याच्यात काही चेंजेस नाही केलेले. पण ॲड ऑन जे करायचं होतं ना त्या गोष्टी आम्ही त्याला सांगितल्या. बाकी प्रथमेश कॉन्फिडंट आहे, छान लिहिलं आहे त्याने, त्याला आहे म्हणजे स्किट्सची सवय आहे. माझं तेव्हा तेवढंच होतं की ते फक्त स्किट्स नाही वाटता कामा, त्याला एक नाटकाचा एक सलगता हवी. नाटक करायचं तर ती 2 तासाची सलगता हवी, ती काही ठिकाणी मिस होत होती. ते सांगितल्यानंतर त्याने खूप छान पद्धतीने लिहून दिलं ते. थँक्यू सो मच. ताई, आम्ही वाट बघतोय 5 तारखेची. खूप खूप शुभेच्छा. वाट बघते 5 तारखेची. आता प्रेक्षक बघूया कसे ॲक्सेप्ट करतात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.